महत्त्वाची बातमी आहे। आज मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबईत रात्री मुसळधार पाऊस तर सखल भागात पाणी साचलेलं होतं। मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह पावसाची रिपरिप सुरू आहे। तर मुंबई पालघरला येलो तर ठाणे पुणे रायगड रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। अधिक अपडेट आपण घेत आहोत आपले प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, सध्या पावसाची काय स्थिती? प्रतिनिधी, आपल्याला माहिती आहे काल रात्री मुंबईत पावसानं मुसळधार अशी सुरुवात केली होती आणि आज सकाळपासूनच या पावसानं काहीशी विश्रांती जी घेतलेली आहे। मुंबईत हलक्या सरींचा पाऊस हा काही ठिकाणी होतोय, मात्र आता मरीन ड्राइव्ह या परिसरात पाहायला गेलं तर ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईत अशाच पद्धतीचं वातावरण संपूर्ण मुंबईत आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरीकडे मुंबई पालघर या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे। त्याचसोबत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो अशा पद्धतीचा अंदाज सुद्धा हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। त्याचसोबत आज मुंबईत 4.4 मीटरची हाय टाईड जवळपास 2:46 येऊ शकते अशा पद्धतीचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाणं टाळावं अशा पद्धतीचं आव्हान सुद्धा आज करण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीनं आपण काल पाहिलं, काल रात्री मुसळधार पाऊस मुंबईत झाला आणि अनेक सखल भागात पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आजही तशी स्थिती जी आहे ही होऊ शकते, कारण का आज सुद्धा हवामान खात्यानं मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे। त्यामुळे मुंबईकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडणं पसंत करावं आणि समुद्र किनाऱ्यांवरती जाणं आज शक्यतो टाळावं अशा पद्धतीचं आव्हान सुद्धा प्रशासनाकडून सातत्याने केलं जातंय। त्यामुळे मुंबईत आज मुसळधार ते अतिमुसळधार अशा पद्धतीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। दुसरीकडे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट सुद्धा हवामान खात्यानं दिलेला आहे। त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस जो आहे हा पडू शकतो। त्यामुळे हवामान खात्यानं ज्या पद्धतीनं आज अंदाज दिलेले आहेत त्या अनुषंगानं खास करून मच्छीमारांनी जे आहे हे समुद्रात जाणं टाळलं पाहिजे, कारण का 2:45 वाजताच्या सुमाराला हायटाईड जी आहे ही येणार आहे आणि या हायटाईडची उंची जवळपास 4.4 मीटरपर्यंत असणार आहे। त्यामुळे मच्छीमारांनी सुद्धा समुद्रात जाणं जे आहे टाळावं। दुसरीकडे मुंबईतील जे सखल भाग आहेत या सखल भागात पाणी साचू शकतं। त्यामुळे नक्कीच काल आपण पाहिलं होतं सखल भागात पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी धन्यवाद या सविस्तर माहितीबाबत।